रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। पण त्यांनी माघारी पाठवली। त्या बोलल्या माझं मी आली बघा ते जा। या बसा। बोला काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी, सरबत? मला बोलवण्यामागचं प्रयोजन काय ते सांगितलं तर बरं होईल। आमचा खास माणूस सत्या आणि त्याची पत्नी मंजू यांच्या घटस्फोटाची केस तुमच्या समोर आहे सुनावणीसाठी। तुम्ही काउन्सिलर आहात तिथे। सत्या आणि मंजू हे ते बरोबर आहे, पण हा सत्यजित सुर्वेंचा खासगी प्रश्न आहे। तुम्ही काय एवढं लक्ष घालताय? नाही, जी मंजू आहे सत्याची पत्नी, तिला मी माझी मुलगी मानले। माझ्या मानलेल्या मुलीविषयी तुम्ही मुद्द्याचं बोलाल का? घाई कसली आहे, जरा सबुरीनं घ्या। फार ओळख नसली की मुद्द्याचं बोलून विषय संपवते मी। हा घटस्फोट होता कामा नये। ते बघेन मी, मला काहीही सांगायची गरज नाही। मी योग्य तेच करेन। येऊ? बर। साहेब, ही बाई ॲटिट्यूड वाली दिसते। अशी बाई पाहिजे। वाडा वाडा जेवण वाडा, लपवलेले पापड काढा। तोंड गप करा आणि गप गिळायचं काम करा। आपलं वय काय, आपण करतोय काय, जरा तर भान आहे का? कुठल्या पण वयात माणसाने असं प्रसन्न राहावं, म्हणजे कसं जेवण पण चांगलं जातं, झोप पण चांगली लागते। तोंड बंद होतय का उठायचं हितनं? नाही नाही ना? हा सुनंदे, भाजी काय केली ग? भेंडीची भाजी केली। भेंडी? आता काय प्रसन्न बी नाही वाटणार आणि झोप बी नाही येणार। काय ग सुनंदे, परवा बी भेंडी, आज बी भेंडी, मंडईमध्ये दुसरं काय मिळाना झालंय काय? काय पिकत नाही बी गावात? वंस अहो, भाज्यालाही महाग झाल्यात बघा समजा, त्याच्यामुळे जी भाजी परवडल तीच आणायला लागते। म्हणून काय भेंडीच खायची होय? बया बया बया, म्हणजे आम्ही जी खातोय ती तुला परवडना झालंय असं म्हण की। आमचं खाणं पिणं काढायला लागली असवी का? हिशोब सांगते असती? अहो वंस, तसं नाही, पण पैसेच नाहीत तर मग। पैसे नाही दिवे? मग एक काम कर, तुझ्या लेकीला फोन लाव आणि तिच्याकडनं घे पैसे। लगीन झालंय म्हणजे काही इकडे लक्ष द्यायचं नाही असं असतंय वी? लाव, आत्ताच्या आत्ता फोन लाव तिला। नाही, तिचं नाही लक्ष तर नसू देत, पण आता आपण नको तिच्याकडे जायला। आधीच तिच्या आयुष्यात काही कमी आहे? तिच्याकडं जायचं नाही, तिच्याकडनं पैसे घ्यायचं नाही, ती मग काय दगड गिळून दिस काढायचं का? ती काय नाही बघ सुनंदे, तिने मला शबूत दिला होता मी पैसे देत जाईन म्हणून। तिने शब्द जरी दिला असला ना तरी तिच्या हक्काचे पैसे ते। आणि आता तिचं लग्न झाले, त्यामुळे तिच्या पैशावर तू हक्क दाखवायचा नाही। ए टवळे,
तू नका शिकवूस मला काय वाईट काय चांगलं आणि काय ग तिचा कसला हक्क त्या पैशांवर. माझ्या दादाच्या जाग्यावर नोकरीला लागली आहे ती, त्याच्यामुळं तिच्या पैशांवर माझा बी हक्क आहे. माझ्या दादाची भण आहे मी एकुलती एक, त्याच्यामुळं मी जाणार तिच्याकडं आणि पैसे घेऊन येणार. शेवटी रत्ना काटे म्हणते ती मला. काय रत्ना काटे, काट्यानंच काटा काढती बरोबर. आणि ती भेंडीचं इकडं इकडं तुम्हाला वाढून घ्यायचं तर घ्या, नाही बसा तसंच. अगं शिकवायला लागली ती मला. हॅलो, हां बोल. अच्छा, जेवण झालं का तुझं? अगं नाही, मी रात्रीचं जेवण थोडं कमीच केलंय. अगं सुंदर तर तू दिसतेसच अजूनही. म्हणजे मला तर तुला बघितल्यावर विश्वासच बसेना की तूच आहेस म्हणून. एवढ्या रातची तर करत नाही कुणी फोन केला असेल, त्या मॅडमनं तर केला नसेल. जुना दोस्त आहे म्हणजे गप्पा हाणायची आपल्याला का? हा हा असं होय. बर, काय करणार आता, अंगावर पडल्यावर निभवावं तर लागणारच ना. हो चित्तरकार, मी करतो तुला फोन. कुणाशी बोलते रात्री गुलगुलू? मी तुमच्या गळ्यात पडले असं सांगत होता ना त्या नटीला तुम्ही? अगं काय बोलतेस माया तू? इतक्या रात्रीला कुणाशी गुलगुल बोलत होता? गुलू गुलू? अगं माया माझं वय बघ, माझं वय राहिलंय का आता गुलू गुलू करायचं? हो चित्तरकार, माती खायला वय नाही लागत, कधी बी खाऊ शकतो ती. आधी मला सांगा कुणाशी बोलत होता तुम्ही? मी चित्राशीच बोलत होतो. का? भेटून एकमेकाच्या गळ्यात पडून मन भरलं नाही का तुमचं? कसं मन भरेल, किती वर्षांनी भेटते ती आणि ती माझी खास मैत्रीण आहे. खास आहे ना ती? मग जावा आणा तिला इथं घरामध्ये. खरंच? म्हणजे तुला चालणार आहे का बघ? आत्ता कुठं मोकळं होणार होतं, तवरी कोर्टाची नवीन नाटकं सुरू झाल्यात. पुरावा द्या म्हणा. आता काय पुरावा द्यायचाय म्हणून रोज भांडत बसायचंय का? पण कारण तर द्यावंच लागेल ना कोर्टाला. काय करायचं? चर्चा करावी लागल, म्हणजे पुढं कसं वागायचं ते ठरवता येईल. आताच काय ते बोलू, नंतर येऊ नको जायला. होय बोलूच. मी अयो वाटू वाटू झालं माझं. तिला नाही तर घरात मी जाते बाहेर. तू कशाला बाहेर जाणार? अगं घराचं नावच माया सदन आहे. हे बघ माया, तू उगाच त्रास करून घेणार ती आल्यावर. मम्मी आणि पप्पा भांडणाचा आवाज येतोय ना? होय, आम्हाला काही त्रास होणार नाही तुझा. पण मला होईल की त्रास, मला होईल की तिची अडचण. मी लग्नाची बायको आहे ना तुमची. माया हळू बोल. हे बघ तू उगाच चिडचिड करतेस, मी मकापासून गमतीत बोलतोय. मग चिडू नको तर काय करू? माझा त्रास होतो ना तुम्हाला? अगं का होईल त्रास? हे बघ माया, ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे. तिलाही का होईल त्रास आणि मलाही का होईल त्रास? होईल की. तसं मी तिला टीव्ही म्हणली की मी तुमची लग्नाची बायको वाटत नाही म्हणून, तुमच्यापेक्षा वेगळी आहे म्हणून. माया अगं तिचा स्वभावच तसा आहे, फटकन बोलून जाते ती, स्पष्ट बोलते, मागचा पुढचा कसलाही विचार करत नाही, जे मनात असेल ते बोलते. पण तिच्या मनात काहीही राहत नाही. बघा, तिच्याबद्दल समजा माहितीये तुम्हाला, माझ्याबद्दल एवढं तरी ठाव आहे का? ते सांगायची काही गरज नाहीये. इतकी वर्ष संसार केलाय ना तुझ्या बरोबर, समजून जा. म्हणजे इतकी वर्ष तुम्ही मला सहन करताय असंच म्हणायचंय ना? आता तू अर्थाचा अनर्थ करायला लागलीयस. मला समजा कळतंय बरोबर.
आता मी तुम्ही तिचीच बाजू घेऊन बोलताय. बस झालं आता माया. ती माझी लग्नाची बायको नाहीये, तू माझी लग्नाची बायको आहे. त्यामुळे जास्त तनतन करू नकोस. पप्पा एवढ्या मोठ्या आवाजात कधीच नाही भांडत. आणि मम्मी बी विनाकारण कधी भांडत नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, पप्पा विनाकारण भांडतात वे? अहो मी तसं कधी म्हणलं? तुम्हीच तर आता म्हणला की मम्मी विनाकारण भांडत नाही म्हणून. अहो मम्मी विनाकारण भांडत नाही याचा अर्थ असा थोडीच होतो की पप्पा विनाकारण भांडतात. पप्पांचा आवाज येतोय ना, म्हणजे ते बी भांडतातच ना. आणि त्यांनी भांडतात का नाही याच्यावर तुम्ही माझ्या संग कशाला भांडताय? नाही म्हणजे जेवणात मीठ टाकणं कसं कंपल्सरी आहे, तसं नवरा बायकोत भांडण होणं कंपल्सरी आहे काय? मी काय म्हणते, आपण खाली जाऊन बघायचं का? म्हणजे खरंच भांडत असतील तर त्यांना समजवता येईल. वाघमारे, आपण कुठल्या तोंडानं समजवणार? होय, याच्या आधी कितीतरी वेळा आपणच भांडलोय आणि आता बघा, आता बी आपणच भांडतोय. पण आपलं ठरलंय ना भांडायचं नाही म्हणून. हा, पण मला कुणीतरी सांगितलंय की शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात कधीच पडू नये, नाहीतर ते गोड होत्यात आणि आपण वाईट होतोय. ओ चित्तरकार, तंतन करू नंतर काय करू? हा, चला वाघमारे, बघूयाच काय झालंय ते. मी तंतन करते, ह्याची तुम्ही वागते दिसत नाही का तुम्हाला? काय काय झालं? इतर की तुझ्या बापाला म्हातारचा लागलाय त्यासनी. एवढ्या रात्रीला मैत्रीची गप्पा मारतात आणि वर मला विचारतात का तिला घरात आणू का म्हणून. अगं ती माझी फक्त चांगली मैत्रीण आहे, जुनी दोस्ती आहे आमची यार. मम्मी, मैत्रीण असू शकते की, आणि तिच्याशी जर बोलत असतील तर काय प्रॉब्लेम आहे? इतर की त्यासनी फोनवर काय बोलत होती ती, म्हणत होती की अंगावर पडल्यावर निभावं लागतंय म्हणून. म्हणजे मी ह्यांच्या गळ्यात अडकली असंच म्हणतात ना? अरे देवा, अगं ते मी सत्या आणि मंजूच्या लग्नाबद्दल सांगत होतो की यांचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं आणि आता काय होतंय ते. सत्या, बघ तुमच्या अपघाती संसारामुळे झालंय समज. आमच्यात असं कधीच भांडण झालं नव्हतं. अगदी बरोबर बोलतेस माया तू. ह्यांचा संसार जुळवायच्या नादात आपल्यात भांडणं झालेत. या दोघांमुळे आपल्यात खटका उडालाय. पण आमचा काय संबंध? आमचा काय संबंध आहे म्हणजे? अरे तुमचाच संबंध आहे. तुम्ही दोघं जरा गोडीनं वागला असता, प्रेमाने संसार केला असता तर कोर्टात जायची वेळच आली नसती आणि ती चित्रा पण आली नसती या घरात. यांच्यामुळेच झालं हे सगळं. आणि ह्यांचा बी फोन झाला नसता तिच्याशी. हो मग तुम्ही दोघं बी आता पलटी मारताय. उगाच आमच्यावर येऊ नका. आम्ही थोडीच सांगितलं होतं तुम्हाला भांडण करायला. वय, तुम्ही उगाच आम्हाला मध्ये घेऊ नका. आम्ही चांगलं वागच ठरवलंय ना. मग काय, उगाच तुमच्यामुळे आता आमच्यात भांडण नको. काय झालं दातीत काय? सत्या, मंजू, याला म्हणतात वेळ आल्यावर एकत्र येऊन लढणं. आज तुम्ही दोघं आमच्याशी भांडलात एकमेकांसाठी. काय कळतंय ना? हा बलमा, अरे जरा दमधर की. हा, 0 मिनिटात निघतोय, 10 मिनिटात आलो. हा ठेव. यांना बी आत्ताच इस्त्री करायची होती. वय वाघमारे, टाइम लागणार आहे का तुम्हाला? झालं थोडाच वेळ अजून. मी आंघोळ करून येतो,
तोपर्यंत आवरा तुम्ही. लईच घाई आहे वाटतं यांना. मीच इस्त्री करून देते. तसं बी इस्त्री करायला जमत बी नसेल. हा, चंद्रकांत सपकाळ. स्टेपलर कुठे गेला? हा गोलब काका. अगं मंजू, आपलं स्टेपलर कुठे गेला? अहो गोलब काका तुमच्याच टेबलाच्या कप्प्यात आहे बघा. अगं नाही तर मग प्रियाच्या टेबला. बर तिकडे बघतो. अगं इथे बी नाही ना. मग कपाटावर. हा, हे काय इथेच आहे. मंजू, तू म्हणजे कॉम्प्युटर आहेस बघ. काय कुठे ठेवलंय तुला बरोबर माहित असते. अहो माझं कामच आहे ते. पण तुम्ही कौतुक केलं त्याबद्दल थँक्यू. याच तुझ्या गुणामुळे सगळे जण तुझ्या जळते. जळलं काय? तुम्हाला नंतर सांगते मी. फोन ठेवा. ते तुला उशीर होत होता म्हणून मदत करायला गेले आणि बघ काय झालं. हो अगमारे, माझ्या कपड्यांपासून लांब राहत जा तुम्ही. मागच्या टायमाला एकदा इस्त्री खराब केली आणि आता शर्टच झाला होय. म्हणजे मला त्रास द्यायला तुम्हाला मजा येते का? मी मुद्दाम नाही केलं. सॉरी. मुद्दाम नाही केलं. माझ्या हातनं कवा काहीच नीट कसं होत नाही. आता तर मनात नसताना बी सत्याला दुखावलं मी. त्याची मदत करत होते मी. आता कसं समजव त्याला. मीच वेंदळी आहे. ए नाही बघ. आता आम्ही आमच्या हाताने नाश्ता घ्यायचा असा पुण्यांदा नियम केलाय का तू? नाही तसं काय बी नाही. मी घेऊन येते नाश्ता.
नाश्ता तयार आहे, करून जावा. नकोय मला नाश्ता. हाव. हिने बेटके जरा मॅड झाली काय? अहो, तुमचा शर्ट जाळले त्याबद्दल खरंच सॉरी, पण मी मुद्दा खरंच सॉरी. मी तुझी मदत करत होते, मला माफ कर प्लीज. तुला उशीर होत होता म्हणून तुझी मदत करायला गेले. वाघमारे, पहिली गोष्ट तर मला भूकच नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळ सकाळी असे रडणं बंद करा. मी बाहेर काय तर खाईन. माझ्यावर राग असेल तर माझ्यावर काढा, पोटावर नको. नाश्ता करून घे. काय मग सत्या दादा, सकाळी सकाळी बायकोच्या हातचा नाश्ता मिळतोय. नशीब काढलंय बाबा. असंच प्रेमाने राहा. चालू दे चालू दे. हो वाघमारे, मी काय लहान पोर नाही आहे. तवा ना ही अशी नाश्त्याची प्लेट घेऊन माझ्या माग माग फिरू नका. उशीर होतोय मला, जाऊ द्या.